नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी मार्केटमध्ये गेली होती, तर मला मार्केटमध्ये चांगले असे ताजे बोंबील मिळाले। तर ते बोंबील कसे साफ करून कसे फ्राय करायचे कुरकुरीत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे बघा, हे बोंबील आहे ते बघा। आता हे बोंबील मी साफ करते। हे मला मार्केटमधून ताईंनी मला हे असं डोकं वगैरे काढून दिलं आहे। आता हे बघा, हे बघायचं, हे आहेत ना, हे तिचे जे हे आहेत ना साईडला, ते सगळं कापून घ्यायचं। हे बघा, इथे इथे पण असतात, इथे पण असतात, ते पण काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे। आणि जर तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुम्ही मधूनही चीर देऊ शकतात, पण मी देत नाही, मी असेच अख्खे भाजते। मग चीर दिले तरी पण ते मस्त लागतं, अजून कुरकुरीत होतं। तर हे बघा, हे असं साफ करून घ्या। हे शेपटी तर त्यांनी करूनच दिली आहे, फक्त मी बाजूची साईडचे हे जे कल्ले आहेत ना ते काढून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बोंबील साफ करून घेते। हे बघा, हे 200 रुपयाचे बोंबील आहेत। आता 200 रुपयाची बोंबील असल्यामुळे मी ह्याला 1 लिंबू वापरणार आहे। बघा, हे पूर्ण 1 लिंबू याच्यामध्ये पिळून टाकणार आहे। हे बघा, मी कट करून घेतलं। आता हे पूर्ण लिंबू मी पिळून घेणार आहे, म्हणजे लिंबू पिळल्याने काय होणार, त्यातलं पाणी पूर्ण ना बोंबिलामधलं पूर्ण निघून जाणार। हे बघा, हे बघा, आणि मीठ। तर मीठ, हे बघा, मीठ एवढं घातलं 200च्या वेळेला, आणि हे चांगलं असं मिक्स करायचं, म्हणजे बोंबील ना पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जाईल आणि एकदम सडसडीत होतील बोंबील। हे बघा, हे चांगलं मिक्स करून अर्धा तास ठेवून द्यायचं। जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास ठेवलं तरी चालेल। हे आता मी 1 तासासाठी ठेवून देते। हे बघा, लिंबू आणि मीठ लावलं होतं, 1 तास झाला, आणि हे बघा आता एवढं पाणी सुटलं आहे। बघा, आता हे पाणी, हे बघा, बोंबील बघा बऱ्यापैकी नरम पडले आहेत। बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता। आता हे मी पाणी पूर्ण काढून टाकणार आहे। आता हे बघा, मी पाणी काढून टाकलं आहे। आता हे बघा, बोंबील तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये जाईल बघा हळद। तर मग फिश म्हटल्यानंतर आपल्याला हळद टाकणं गरजेचंच आहे। हे बघा, त्यामध्ये मीठ आपण अगोदर टाकलं होतं, थोडंसं पहिलं टाकून बघायचं, नंतर मग मिक्स करून बघायचं, कारण लिंबू आणि मीठ चांगलं लागलं आहे, त्या बेतानेच घालायचं मीठ। आणि हा आपला मालवणी मसाला, हा बघा, हा मालवणी मसाला, आणि चांगलं मिक्स आउट करून घ्यायचं। मी आता आलं लसणाची पेस्ट वापरत नाही, जर हवी असेल तर तुम्ही घालू शकता आलं लसणाची पेस्ट। मी असंच हे करते मसाला। आता मसाला, मीठ आणि हळद, आणि कारण मी इथे आगूळ वापरत नाही, कारण मी लिंबू वापरलं आहे, म्हणून मी आगूळ आता वापरणार नाही। आपला कोकमाचा आगूळ असतो ना तो, कारण पाणी बोंबलासाठी मी लिंबूच लावते, कारण का माहिती, ते पाणी त्यातून निघून, म्हणून मी लिंबू हे वापरते। आता इतर मच्छींना मी कोकमच वापरते। हे बघा, हे असं मॅरिनेट करून ठेवायचं, 5 मिनटं ठेवायचं, आणि बोंबील फ्राय करायला घ्यायचे। तुम्हाला रव्यावर रवा वापरायचा असेल तर बारीक रवा वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता, किंवा तांदूळ बेसन असं मिक्स करूनही वापरू शकता, ते तुमच्या आवडीप्रमाणे। आणि बघायचं आता मीठ मसाला लागला आहे की नाही चेक करायचं। हे बघा, अशा प्रकारे बोंबीलला सगळा मसाला वगैरे लावून घेतला। आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते। हे बघू शकता, हे बघा, आता हे बघा मॅरिनेट सर्व झालेलं आहे। आता हे बघा, मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ त्याच्याऐवजी तुम्ही रवा पण वापरू शकता। आता मी तांदळाचं, कारण मी मॅरिनेट अगोदर सगळं मसाला, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही जण टाकतात, पण मी टाकणार नाही। मी आता फक्त ह्या तांदळाचं पीठ वापरलं ना, तर काय होतात, बोंबील कुरकुरीत होतात। हे बघा, आता हे मी याच्यामध्ये घोळवून घेणार आहे आणि फ्राय करायला ठेवणार आहे। हे बघा, चांगलं असं पीठ कोट करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीमध्ये सर्व मी जेवढे मला फ्राय करायचे आहेत तेवढे मी कोट करून फ्राय करेन। आणि रवा वापरल्याने काय होतं, तांदळाने कुरकुरीत होतं, पण रव्याने काय होतं, रवा हा तेल ना शोषून घेतो, आणि ते जास्तच तेलकट होतात ते बोंबील, म्हणून मी ते अवॉइडच करते। मी आपलं तांदळाचंच पीठ लावते, काही जण गव्हाचं पण पीठ लावतात, आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे। अशा पद्धतीने मी सगळे कोट करून घेते आणि फ्राय करायला ठेवते। गॅस जास्त मोठा पण नाही करायचा, छोटासा, म्हणजे मीडियम ठेवायचा, आणि आता फ्राय करायला घ्यायचं। हे बघा,
फायर स्लोच ठेवायची, जास्त पण मीडियम ठेवायची, एकदम स्लो पण नाही, तरच ते चांगले भाजतील. आणि साईडने तेल असं सोडून घ्यायचं आहे. आता मी सर्व बोंबील पलटी केले आहे बघा. 5 मिनटं लागतात, नंतर दुसऱ्या साईडने 5 मिनटं, 10 मिनटात होऊन जातं फ्राय होऊन. हे बघा, अशा प्रकारे हे आपले सगळे खरपूस असे भाजून झाले बघा, फ्राय करून झाले बघा. तुम्ही बघू शकता हे बघा, एकदम सडसडीत आहे बघा, तुम्ही बघू शकता. एकदम सुके सुके, कुठेही असं हे नाही झालं, कुचकरला नाही आहे बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे माझे सर्व हे बोंबील फ्राय करून झाले. आता तुम्हाला मी दाखवते सर्व करून. अशा प्रकारे हे सर्व बोंबील आपले फ्राय करून झाले. हे बोंबील आपण भात सोलकढीबरोबर खाऊ शकतात किंवा तिखट आमटी डाळीबरोबर पण खाऊ शकता. अप्रतिम अशी चव लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.